या दोन संघांच्या दरम्यान मेगा फायनलचा आपण टॉस खऱ्या अर्थानं करणार आहोत। ग्रँड फायनल, क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणयुती महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभमेळा, थरार क्रिकेटचा 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल। एक मोठी लढत, दिग्गज संघ आणि 2 दिग्गज संघांमध्ये एक अग्रनामांकित लढत आपल्याला पाहायला मिळते। चला दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईन अप करा। फायनल कॉल आहे गोवे टीम आणि भावाळे बी टीम। अगदी या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने स्पर्धा आदेशदादा पाटील, त्याचबरोबर आमचे योगेशदादा पाटील असतील, त्याचबरोबर आमचे क्रिशदादा पाटील असतील, त्याचबरोबर आमचे विकासदादा पाटील असतील, आमचे धीरजदादा पाटील असतील, आमचे वैभवदादा पाटील असतील, आमचे प्रणयदादा पाटील असतील, आमचे प्रेमदादा पाटील असतील आणि संपूर्ण आयोजन कमिटी हालो चिक, हालो चिक, हालो हालो चिक। येस, फक्त आणि फक्त आपण टॉस करणार आहोत, त्यानंतर ओळख आपण करणार आहोत प्रत्येक खेळाडूची। विनंती असेल योगेश दादा पाटील यांना, दादा या आपण आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं टॉस करणार आहोत या दोन टीमच्या दरम्यान। फायनल मॅच, एका बाजूला हर्षद 11 जय पारदेव गोवे आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला आदित्य चॅम्पियन्स भावाळे बी। या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळते। स्विंग द कॉइन। यस, टॉस जिंकला टीम स्वर्गीय जगदेव काणा स्मृती या संघाने। निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आहे। ग्रँड फायनल, मेगा फायनल ही स्पर्धा आपण पाहत आहे। स्पर्धा वीर तानाजी चषक 2025 इथपर्यंतचा तुमचा प्रवास कसा राहिला? खूप छान राहिलेला आहे। किती मजा आली या स्पर्धेमध्ये खेळत असताना? खूप मजा आलेली आहे। यस, जय पारदेव गोवे या टीमच्या कॅप्टनकडे आपण जाऊयात। खऱ्या अर्थानं टॉस जिंकला असता आपला निर्णय काय असता? बॅटिंगच घेणार होतो। आता आपल्या वाटेला बॅटिंग आली आणि काय रणनीती असेल या मॅच मध्ये? जी काय रणनीती असेल ती मैदानात दिसेलच। खऱ्या अर्थानं वीर तानाजी चषक तुम्हाला देखील तोच प्रश्न खऱ्या अर्थानं 4 दिवसांच्या कालावधीमध्ये ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे आणि अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। दापोडेकर जर म्हटलं तर सातत्यानं काहीतरी नवनवीन करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून नक्कीच होत असतो आणि आमचे आदेशदादा म्हटलं तर सातत्यानं त्यांच्या माध्यमातून देखील नवनवीन संकल्पना आपण पाहत असतो। काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेविषयी आणि काय म्हणाल आमच्या आयोजन कमिटीविषयी? आयोजन खूप छान होतं आणि 48 संघांना प्रवेश दिला। नक्कीच ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ग्राउंड पण छान आहे आणि खेळायला पण मजा आली। अगदी संपूर्ण भिवंडीमध्ये 60,000 पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक आणि त्यामध्ये मालिकावीरासाठी मोटरसायकल बाईक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। काय म्हणाल या संकल्पनेविषयी? नक्कीच चांगली संकल्पना होती। GCA मध्ये बाईक जास्त कोणी ठेवली नाही, फक्त चॅम्पियन ट्रॉफीला बाईक असते। नक्कीच या टुर्नामेंटला बाईक होती, चांगलं वाटलं। येस, किती मजा आली आणि कसा राहिला तुमचा आतापर्यंतचा प्रवास? चांगला राहिला प्रवास आणि या मॅचमध्ये पण चांगला राहिलीच अपेक्षा करतो सर्वांकडून। येस, दोन्ही टीमला आपण लाख लाख शुभेच्छा देणार आहोत। मान्यवरांना विनंती असेल की आपण देखील प्रत्येक खेळाडूसोबत ओळख करायची आणि त्यानंतर आपण लगेच आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने जाणार आहोत आणि नंतर तीन षटकांची मॅच असेल। वीर तानाजी चषक 2025 चे पर्व आपण पाहत आहे। क्रिकेटचा महाकुंभमेळा, क्रिकेटची शाळा, क्रिकेटची पंढरी, थरार क्रिकेटचा या स्पर्धेमध्ये आपल्याला अनुभवाला मिळतोय। अगदी यासाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि शेवटचा क्षण आज खऱ्या अर्थानं गोड होत असताना आपण पाहायला मिळतोय। अगदी संपूर्ण दापोडेकरांच्या स्वप्नातून साकार झालेली दर्जेदार स्पर्धा।
संपूर्ण आयोजन कमिटीने घेतलेली ही अफाट मेहनत आज खऱ्या अर्थानं सत्यात उतरली आहे. तब्बल दिवसाचा रात्र केला, रात्राची दिवस केली, आपल्या रक्ताचं पाणी केलं, पाण्याचं रक्त केलं. अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये घेतली गेली आणि ती प्रचंड घेतलेली मेहनत आज खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर हा सुवर्ण क्षण. मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आणि लगेचच आपण कोणताही विलंब न करता लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या मुख्य मंचावरती शुभ सन्मान देखील करणार आहोत. अगदी प्रत्येकाचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. यस, सर्वप्रथम आपण आमच्या मुख्य पंचांचा शुभ सन्मान करणार आहोत. मॅन फ्रॉम गोवे दिनेश भांबरे सर, या पण आपला शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याचबरोबर निखिलेशजी बजागे सर, आपण देखील या दोन्ही ऑफिशियल पंचांचा खऱ्या अर्थानं शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते, आयोजन कमिटीच्या शुभ हस्ते, सर्व ऑफिशियल टीम आपण प्रत्येकाकडे यायचं. प्रत्येकाचा इथे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. मॅन फ्रॉम गोवे दिनेशजी भांबरे सरांचा इथे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. योगेश दादा पाटील यांना विनंती असेल दादा या आपण आपला शुभ असते आपण दिनेशजी भांबरे सरांचा इथे शुभ सन्मान खऱ्या अर्थानं करणार आहोत. अगदी क्षणभरात अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणं हे देखील भरपूर क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात कठीण काम म्हणजे पंचांचं काम आणि त्या पंचांची भूमिका सातत्यानं खऱ्या अर्थानं चोख प्रकारे बजावली आहे. या प्रत्येक पंचांनी त्यांचा इथे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सन्माननीय योगेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान खऱ्या अर्थाने केला जातोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये अप्रतिम समालोचन आपल्याला ज्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. आमच्या एका फोन कॉलवरती सातत्यानं धावत येणारे आमचे बंधुतुल्य मित्र, अगदी आमचे जवळचे मित्र, आमचे प्रसादजी सवारे सर, वेलवेट व्हॉइस ऑफ बदलापूर आपण देखील, आणि निखिलेशजी बजागे सरांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विकासदादा पाटील आपणास विनंती असेल विकासदादांच्या शुभ हस्ते आपण निखिलेशजी बजागे सरांचा इथे शुभ सन्मान खऱ्या अर्थानं करणार आहोत. चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून बजावली गेली. मायेची उपदाराची आपुलकीची प्रेमाची शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक असलेल्या तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन सरांचा इथे शुभ सन्मान खऱ्या अर्थानं केला जातोय. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये अप्रतिम समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं, प्रसादजी सवारे सर यांचा इथे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी विनंती करेल चरणदादा पाटील यांना, दादा या पण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. चरणदादाच्या शुभ हस्ते. तदनंतर
तदनंतर खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमच्या आवाजाची काळजी घेण्यात आली आणि अप्रतिम संगीत आपल्यापर्यंत पोहोचवले गेले. अर्थातच DJ पॅरी आपण देखील या DJ पॅरी यांचा देखील इथे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. DJ पॅरी आपण लगेचच या. आपला शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. स्विच हिट करायचा प्रयत्न मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सलामीवीर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. हर्षद 11 जय पारदेव गोवे या टीमची ओपनिंग बॅटल. DJ पॅरी यांचा इथे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. विनंती असेल कांतीलाल दादा पाटील यांना दादांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं शुभ सन्मान, ज्यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली गेली आणि ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये भरपूर चांगले संगीत आपल्यापर्यंत पोहोचवले गेले. अर्थात DJ पॅरींचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. यस, मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा जातोय. फायनल मॅच, अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते या दोन संघाच्या दरम्यान. हो, यावेळेला आपल्या अनोख्या स्टाईलला फटका सजवायचा होता. चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक सध्याच्या घडीला पहिल्या प्रगतीपथावरती आहे. सूरज केणे बॉलिंग ट्रॅकवरती. अद्याप 5 बॉल सूरज केणेने हाताळल्यात आणि 5 बॉलमध्ये अवघ्या धावा खर्च केल्यात 9. शेवटचा बॉल अंतिम चेंडू देत उवर. तिसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि या षटक क्रमांक पहिल्यामधील हा शेवटचा बॉल. हो, या वेळेला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. फटका अप्रतिम आहे. फिल्डर पोहोचलाय. एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये संपादित केला गेलाय. नवनाथ होते त्या ठिकाणी. नवनाथ मुकनेनं टिपलाय हा झेल आणि संपलाय. फलंदाज अमोलचा खेळ. धक्का क्रमांक पहिला. तीन षटकांची मॅच. षटक क्रमांक पहिला कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाफलकावरती धावा आपण पाहत आहे. 9 लागल्या गेल्यात एका गड्याच्या नुकसानात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना हर्षद 11 जय पारदेव गोवे या टीमची टोटल 9 अंकावरती. योगेश भालेकरला आपण पाहत आहे. चला योगेश भालेकर, अगदी बॉल टाकताना आपण खेळपट्टीवरती जात आहे. डेंजर झोन मध्ये जात आहे.
आपलं बॅलन्सिंग देखील आवरायचं आहे. क्रॉस बाटेटा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. इथे डायरेक्ट हिटची संधी झाली होती मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकिंगला थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळाली. लेग बायच्या स्वरूपात या धावा एकवटल्या गेल्या. तब्बल दोन धावेच्या साथीनं सध्याच्या घडीला संघ जाऊन पोहोचलाय तब्बल डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 12 या अंकावरती. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एनला वाईड यॉर्कर हाताळला. अगदी फलंदाजाने आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं होतं, पण पंच आपल्या निर्णयाची तटस्थ आहे. अंपायर सिग्नल डॉट बॉल. योगेश बालेकर बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट हँडर बॅटर आकाश पाटील. हो, यावेळेला ऑन साइड टर्न केलाय. सूरज केणे चेंडूपर्यंत पोहोचला. एकाच ऍक्शन मध्ये एका टप्प्यावरती बॉलला कॅरी केला. ॲक्युरेट थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळाली. सूरज केणेची राहिली आहे सिंगल. इथे ऍड केली जाते. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. तेरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरा मधील पाचवा बॉल. ओ प्रचंड वेग. गुडलेन स्पॉट वरती हा बॉल आढळला आणि त्यानंतर त्याच रेषेमध्ये सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉल साठी पंचांच्या माध्यमातून थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. नक्कीच टेक्निकल रूम मध्ये आमच्या चेक केलं जाईल. येस, फेअर डिलिव्हरी. पाचवा बॉल डॉट. योगेश बालेकर बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये. 13 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेट रेझर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आलाय. चौकारच्या साथीनं संघ जाऊन पोहोचला तब्बल 17 अंकावरती. शेवटचं षटक डेथ ओव्हर. अंतिम षटक. नवनाथ मोकडेल आपण पाहत आहे सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक तिसरा मध्ये डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. अगदी सलामीवीर सुमित पाटील मैदानाच्या आतमध्ये. हो, या वेळेला फटका फसला की काय. फिल्डर पोहोचलाय. एक चांगला झेल आणि अप्रतिम झेल सुजित पाटीलनं टिपलाय. फलंदाजाला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागलाय तब्बल. हा दुसरा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना हर्षद 11 जय पारदेव गोवे या संघाला फलंदाज बाद.
विकेटचं पतन, धक्का क्रमांक लागलाय तब्बल दुसरा नवीन गोलंदाज नवनाथ मुकणे तब्बल तिसऱ्या षटकामध्ये आला. न्यू बॅटर नीरज पाटील. स्विच हिट करायचा प्रयत्न, झेलची शक्यता या वेळेला देखील पाहणं गरजेचं. फलंदाजाला परतावं लागतंय. तू चल मे आया अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना हर्षद 11 जय पारदेव गोवे या टीमचे आणखीन एक फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर 2 बॉलवरती 2 विकेट संपादित केल्यात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती नवनाथ मुकणेनं अप्रतिम गोलंदाजी अद्याप केली आहे. नवनाथ मुकणे या गोलंदाजांना फलकावरती धावा आपण पाहत आहे सध्याच्या घडीला 18 अंकावरती 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. टीम जय पारदेव गोवे. नेक्स्ट बॉल. हो, या वेळेला बॉल वॉज बॅक ड्राइव्ह. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला कॅरी केला. इथे डेंजर एंडला थ्रो विकेट, डायरेक्ट हिट. फलंदाजाला परतावं लागते. आणखीन एका विकेटचा पतन, धक्का क्रमांक लागलाय तब्बल हा चौथा. 18 अंकावरती बॅट्समन आउट. देवेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. नवनाथ मुकणे आणि सध्याच्या घडीला 6व्या क्रमांकावरती देवेंद्र पाटील आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे पहिला स्पेलचा पूर्वार्धाचा. ऑन साइडला हा फटका चांगला आहे. फिल्डर पोहोचलाय. अजून एक झेल इथे संपादित केलाय. फलंदाजाला परतावा लागतंय. धक्का 5वा. पाचव्या बॉलवरती देखील तिसरी विकेट इथे नवनाथ मुकणेनं संपादित केली आहे. 18 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. बरेचसे मान्यवर, बरेचसे प्रेक्षक वर्ग आणि संपूर्ण आयोजन कमिटी या मात्सा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद उलटतात. शेवटचा बॉल 17 क्रमांक पहिल्यामधील नवीन बॅटर सोमनाथ पाटील. ओ फ्लिक करायचा प्रयत्न, एकदा कंप्लीट होईल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का मैदानाच्या आतमध्ये? दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. 17 क्रमांक पहिला कंप्लीट आणि 17 क्रमांक पहिल्याच्या अखेरीस 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आणि 20 शॉर्ट रन साठी इथे थर्ड अंपायर रेफर केले गेले. एक धाव कंप्लीट झाली आहे. 19 धावा पूर्वार्धामध्ये बनवल्या गेल्या आणि 20 धावांचा माफक लक्ष.
तर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये 4 दिवस अतिशय मोलाची भूमिका आणि आयोजन या स्पर्धेचं त्याच्यामध्ये उत्तम खरं तर काम ज्यांनी केलं आणि 4 दिवस सतत आपल्यामध्ये उपलब्ध राहिले सन्माननीय योगेशजी पाटील सर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी विनंती करतो धीरज पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य श्रीमान योगेशजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करायचा आहे. या स्पर्धेमध्ये आयोजनामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका सन्माननीय योगेशजी पाटील साहेबांची होती आणि त्यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती मोमेंटो आणि त्यानंतर सन्माननीय विकासजी पाटील साहेब यांची देखील भूमिका खूप महत्त्वाची होती आणि 4 दिवस या स्पर्धेमध्ये सातत्याने सर्वात मौल्यवान वेळ त्यांनी खर्च केला. सन्माननीय विकासजी पाटील साहेब यांची देखील भूमिका खूप महत्त्वाची आहे आयोजनामध्ये. संपन्न होईल. मध्ये राहिली त्यांचं देखील विशेष मोलाचं सहकार्य या स्पर्धेला राहिलं आणि आयोजनामध्ये खूप मोलाची साथ सन्मान्य सुनीलजी पाटील साहेबांची देखील होती. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. सन्मान्य श्रीमान सुनीलजी पाटील साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. तदनंतर सन्मान्य कांतीलाल पाटील यांची देखील महत्त्वाची भूमिका या संपूर्ण आयोजनामध्ये होती आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. सन्मान्य कांतीलाल पाटील त्यांचा साहेबांचा देखील राहिलाय. सन्माननीय चरणजी पाटील साहेब आपण पाहतोय त्यांची देखील खूप मोलाची भूमिका या संपूर्ण आयोजनामध्ये होती आणि खरं तर 4 दिवस विशेष मोलाची मदत या स्पर्धेला कोणी केली असेल तर ते सन्माननीय चरणजी पाटील आहेत आणि चरणजी पाटील साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करतोय. तर आपण पाहतोय 4 दिवस या संपूर्ण आयोजन कमिटीने अतिशय मोलाची साथ इथे दिली. वीर तानाजी दापोडे बी संघ आणि क्रिश पाटील, प्रेम पाटील, कनव पाटील, आकांक्ष पाटील, यश पाटील, जितेश पाटील, निकेश पाटील आणि सर्व समस्त ग्रामस्थ दामोडे, प्रणय पाटील. विशेष म्हणजे प्रणय पाटील यांनी देखील उत्तम साथ या स्पर्धेला दिली. मानस पाटील असतील आणि साथ दिली आपण पाहिलं आदेश पाटील साहेबांना या सर्वांनी आणि ही स्पर्धा अगदी एका वेगळ्या यशाकडे आता जाते. अंतिम चरणामध्ये स्पर्धा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव प्राप्त झाली. 2 धाव्यांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा येथे प्राप्त होतील. नाव हो टू कॉम्बॉक्स. हॅलो खरं तर पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या. कंट्रोल शॉट होता अगदी बॅट्समन आपण पाहता सूरज किरणचा अगदी कंट्रोलमध्ये हा फटका पाहायला मिळाला परंतु या चेंडूवरती 2 धावा मिळतील. सुरुवात 2 मात्र आपल्या डावाची सुरुवात करत असताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे आपण जरूर अपील झाले मैदानाच्यात परंतु पंचांचा इशारा आला की हा चेंडू सरळ अगदी पॅडवरती होता. अगदी पायाचा वेध घेणारा हा चेंडू डॉट बॉल आलाय. खरं तर डॉट बॉलनं कमबॅक करण्याचं काम ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हची टीम आपण देखील या आपला देखील सन्मान येथे केला जाईल. ऑन साइडला खोदून काढलाय फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळेल. तेवढाच ॲक्युरेट थ्रो देखील आला परंतु या चेंडूवरती
मिळेल ते फक्त एक सिंगल. सध्या तर या मॅचमध्ये आपण पाहतात 20 धावसंख्या एक 20 धावसंख्येचा मित्र म्हणणे एक छोटासा टार्गेट आहे. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु फायनलच्या या मॅचमध्ये लो स्कोरिंगचा हा सामना नक्कीच शेवटच्या मुमेंटपर्यंत जाईल का हे देखील पाहावं लागेल. मागील 3 बॉलवरती 3 धावा आल्यात. खरं तर सिंगल डबल घेत असताना देखील सामना जिंकू शकतो हे सूरज आणि योगेशला देखील माहिती आहे. खरं तर आदित्य चॅम्पियन भावाले बी संघाला पाहता त्यांच्या विरोधामध्ये पण पाहता. खरं तर हा फायनलचा सामना खेळत असताना जे पारदेव गोवे संघाला पाहता दोन्ही संघांनी या स्पर्धेत मात्र चांगला खेळ केलाय आणि आज खरं तर ह्या अंतिम सामन्यामध्ये आलेत. ऑन साईडला खरं तर फक्त फ्लिक करायचं होतं, परंतु या ठिकाणी या दिशा पाहिली जाते. पंचांचा इशारा सॉफ्ट सिग्नल वाईट आलाय, परंतु आता या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाईल वाईटसाठी. तर तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण जॉईंट व्हायचं आहे कॉम्बॉक्स मध्ये. तर आपण पाहतोय या फेअर डिलिव्हरी आहे, वाईट नाहीये सर. डॉट बॉल आलाय खरं तर. यस तुषार सर. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय सन्माननीय प्रभाकरजी पाटील मामा यांनी विशेष मोलाची साथ दिली आणि खरं तर या मैदानाचे ते ग्राउंड्समन देखील आहेत प्रभाकरजी पाटील साहेब. आणि अतिशय मोलाची साथ खरं तर रात्र आणि दिवस त्यांनी पाहिला नाही या स्पर्धेसाठी. आणि खरं तर संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण प्रभाकरजी पाटील मामा यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय धीरजभाई असतील, आदेशभाई, सर्वांना विनंती मामांचा आपण विशेष सन्मान करा. मागील बॉलवरती देखील एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 4 धावा आहेत. खरं तर सुरुवात चांगली पाहायला मिळते गोलंदाजी करत असताना गोवे संघाकडनं, परंतु हा चेंडू ओव्हर पिच ऑन साइडला फटका सुंदर आहे. बॉलला अगदी फेकून दिलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज केनेच्या बॅटमधनं हा मोठा धमाका, 6 धावा षटकार. तर चला लगेचच गोवे संघ आपण जास्त टीम मीटिंग करू नका, विनंती असेल आपण लगेचच स्पीडअप घ्यायचे आहे. खरं तर सुरुवातीला पाहिला तर नीरज पाटीलनं नक्कीच कमबॅक करणार, नक्कीच खरं तर दबाव निर्माण करण्याचं काम जरूर केलं होतं मागील 5 बॉलवरती, परंतु शेवटच्या चेंडूवरती सूरज किनेचा अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता आणि अगदी स्लॉटमध्ये आल्यानंतर काय घडलं, खरं तर बॉलला अगदी प्लॉटमध्ये पाठवलं, पार्किंग प्लॉटमध्ये. खरं तर शेवटच्या बॉलवरती जो दबाव बनला होता पहिल्या 5 चेंडूवरती, तो दबाव मात्र शेवटच्या चेंडूवरती रिलीज केलं. खरं तर 6 धावा आल्या आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर खरं तर 20 धावांचा टार्गेट आहे आणि तो धावा चेस करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात, म्हणजेच अर्धा रस्ता पार केलाय. अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे. इंग्रजीमध्ये म्हण आहे वेल बिगिनिंग इज हाफ डन. कोणत्याही कामाची सुरुवात तुम्ही जोराने करा, अर्ध काम झाल्यासारखं वाटतं आणि सूरज केनेनं मात्र शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळलाय आणि सध्या तरी अर्धा काम मैदानामध्ये पूर्ण झालंय. आता उर्वरित 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती राकेश. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतात. खरं तर हा चेंडू बॅट्समन पासून दूर होता अवे फ्रॉम दी बॉडी, परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये हा चेंडू आलाय. खरं तर कौतुक करावं लागेल गोलंदाज राकेश यांचा. पहिलाच बॉल डॉट आलाय. खरं तर सातत्याने डॉट बॉल मैदानामध्ये फेकावे लागतील. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, इथे धावा घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय, निशाणा अचूक आलाय आणि आता इथे परतावा लागेल. आपण पाहतात फलंदाज योगेश भालेकरला मैदानाच्या बाहेर रनआउटच्या माध्यमातून हा पहिला धक्का. टीम आदित्य चॅम्पियन भावाळे बी संघाला फलंदाज बाद.
सध्या तरी आपण पाहतात गोलंदाजी करत असताना या दुसऱ्या षटकामध्ये राकेश कमबॅक करण्याचं काम करतोय. मागील 2 बॉलवरती एकही धाव आली नाहीये, प्लस एक रनआउटचा विकेट सुद्धा आलाय. खरं तर योगेश भालेकर सारखा एक डावकुऱ्या हाताचा एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज त्याला मात्र बाद केलाय. सध्या तरी सांघिक यश मिळालंय नक्कीच गोवे संघाला. जय पारदेव गोवे संघाला पाहता कमबॅक करण्याचं काम. आता उर्वरित 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न. अगदी हा चेंडू पण पाहता समोर होता, त्याला ड्राईव्ह केला ऑन साईडला पण पाहता अगदी कव्हर्सला अगदी सॉफ्ट हँडनं ढकललं, परंतु या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगलच्या मदतीनं 11 धाबा. प्रत्येक चेंडूवरती आम्ही तुम्हाला जिंकण्यासाठी जे समीकरण पाहिजे ते नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करू. आता येणारे 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. जेव्हा रनअपचं इक्वेशन असतं तेव्हा आम्ही कित्येकदा मॅचेस आपण पाहिले नक्कीच मास दादा की जेव्हा रनअपचं इक्वेशन असतं जेव्हा तिथे सातत्यानं एखादा डॉट बॉल विकेट आला तर मॅचचं गणित देखील बदलताना आम्ही भरपूर वेळा पाहिलंय. परंतु या मॅचमध्ये या अंतिम सामन्यामध्ये या फायनल मॅचमध्ये काय होईल, कोणता संघ या स्पर्धेवरती नाव कोरेल. अगदी हा चेंडू लो फुलटास होता, परंतु ऑन साईडला सॉफ्ट हँडनं पुन्हा एकदा ढकलण्यात आलंय. सध्या तरी सिंगलवरती नियंत्रण केलंय, सिंगलवरती फोकस केलंय आणि सध्या तरी आपण पाहता या सिंगलच्या मदतीनं 12 धाबा बनल्या गेल्यात. राकेश यांचं कौतुक केलं जात आहे, कारण की या षटकामध्ये आपण पाहतात सध्या तरी आदित्य चॅम्पियन भावाळे बी संघाला आपण पाहतात मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. आतापर्यंत 4 बॉल झालेत. 4 बॉलमध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्यात राकेशनं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेलची संधी, झेल महत्वाचा आणि या ठिकाणी आपण पाहतात शेवटच्या मोमेंटला झेल कॅरी केलाय. चांगला जजमेंट आणि तदनंतर इथे कॅच कॅरी केलाय. अजून एक मोठा धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना आदित्य चॅम्पियन भावाळे बी संघाला फलंदाज सूरज केने बॅक टू दी पेव्हिलियन, फलंदाज बाद. शिरकाव करण्याचा प्रयत्न आता मैदानाच्या आत केला जाईल, कारण की जे महत्वाचे 2 फलंदाज होते खरं तर सूरज केने आणि योगेश भालेकर, खरं तर ते प्रमुख फलंदाज होते, त्यांना बाद करण्यामध्ये यश आलंय. ते म्हणजेच जय पारदेव आपण पाहतात गोवे संघाला खरं तर कमबॅक करण्याचं काम केलंय. महत्वाचे विकेट टिपले आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न. आता समीकरण येणारे 7 बॉल सामना जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटचा नक्कीच आपण पाहिलं तर अनचिंतनीय गोष्टींना खरं तर भरलेला हा खेळ आहे. खरं तर क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगणं फार कठीण असतं. कधी कोणता संघ कोणत्या टीमवरती पलटवार करेल हे फार सांगणं कठीण आहे. परंतु या मैदानाच्या आत सध्या तरी पलटवार करण्याची ताकद दाखवली आहे टीम गोवे संघाने. अगदी हा चेंडू अगदी गोल्डन स्पॉटचा होता. खरं तर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न समोरून चेंडूला वळवलाय. खरं तर राकेश यांचा कौतुक केलं जात आहे. मागच्या षटकामध्ये फक्त 2 धाबा त्यांना खर्च केल्या, 2 विकेट मिळवले आहेत आणि फक्त आपण पाहिलं तर 2च धाबा खर्च करत असताना चांगली गोलंदाजी. आता मॅच मध्ये समीकरण राहिले शेवटचे 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. मॅच कोण जिंकेल याचा प्रश्न सध्या तरी मैदानाच्या आत उभा झालाय. खरं तर कोणता संघ सामना जिंकेल आणि कोणता संघ या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल. तर चला टीम गोवे संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. नक्कीच मान्य करू आम्ही ही शेवटची लढत आहे, परंतु अगदी आता मात्र हा सामना महत्वाच्या मोमेंटवरती आलाय. शेवटचे 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. थोडीशी टीम हडल झाली, थोडीशी टीम मिटिंग झाली मैदानाच्या आत, परंतु या ठिकाणी काय टीम मिटिंग झाली असेल, कोणता गोलंदाज निवडला असेल, खरं तर संपूर्ण जबाबदारी आता या गोलंदाजावरती आली आहे. खरं तर संपूर्ण भवितव्य
आपण पाहिलं तर गोवे संघाचं या गोलंदाजावरती खरं तर गोलंदाज विवेक आलाय बॉलिंग मार्कवरती. खरं तर नक्कीच आशेची ही उम्मीद सहा चेंडू 8 धाबा संख्येची गरज. दबाव निर्माण झालाय तो म्हणजेच आदित्य चॅम्पियन भावाळे बी संघावरती. परंतु हा संघ मोठा आहे, त्यांना माहिती आहे दबावमध्ये कसा खेळायचा आहे. परंतु दुसऱ्या बाजूला गोवे संघाला देखील माहिती आहे मॅचमध्ये पलटवार कसं करायचं आहे. मागच्या षटकामध्ये चांगला पलटवार केला आहे. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये अर्धा धावा आल्या होत्या भावाळ्या टीमकडून, परंतु तदनंतर काय बिघडलं, खरं तर विकेट आले, त्यानंतर डॉट बॉल आले आणि दबाव निर्माण झालाय. पहिला चेंडू विवेक यांचा वेगवान आहे. खरं तर या ठिकाणी बॅट्समन बीट झाले. प्रत्येक डॉट बॉल दबावाचं कारण मैदानामध्ये बनवू शकतो आणि हा चेंडू मात्र डॉट आलाय. 5 बॉल 8 धावा संख्येची गरज. अगदी ढाबा या ठिकाणी डिफेंड करण्याचं काम सध्या तरी केलं जात आहे. अगदी तुमचा नक्की 100% तुम्हाला मेहनत करावी लागेल. 100% एफर्ट मैदानाच्या द्यावे लागतील. जिद्द चिकाटी मेहनत सर्व काही आता पणाला लावावं लागेल मैदानामध्ये. यॉर्कर लाईनचा चेंडू, चांगला चेंडू आहे. इथे रनआउटची संधी आणि इथे यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. उचल लगेच केली आणि लगेच ज्येष्ठानुती लावण्यात आलं. इथने अजून एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम आदित्य चॅम्पियन भावाळे बी संघाला फलंदाज या ठिकाणी आपण पाहतात खरं तर वेदांत बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी बनली गेली टीम म्हणजेच जय पारदेव गोवे संघासाठी येणारे 4 बॉल सामना जिंकण्यासाठी 8 धावा संख्येची गरज. अगदी तुमच्या अगदी मैदानात खेळत असताना तुमच्या पाठीशी तुमचं नशीब असणं फार महत्त्वाचं असतं. नक्कीच तुम्ही अफाट मेहनत करता, परंतु मेहनतीसोबत नशीब असणं देखील महत्त्वाचं असतं. तुमची 99% मेहनत आणि 1% तुमचा लक 100% तुम्हाला यशस्वी बनवून जाईल. यस, जेव्हा मॅच संपेल तेव्हा विनंती असेल पंचांना की आपण बेल्स नक्कीच तुमच्या ताब्यामध्ये घ्यायचे आहेत. गेम ऑन. 4 बॉल 8 धावा संख्येची गरज. नवनाथ मुकणे आहेत, परंतु इथे हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. फलंदाज नवनाथ मुकणेपासून हा चेंडू फार दूर होता. पंचांचा इशारा या ठिकाणी वाईट झालाय. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी प्रेशर निर्माण करून जाईल, परंतु इथे आपण पाहतात खरं तर हा चेंडू वाईट आलाय. आता 4 बॉल 7 धावा संख्येची गरज. प्रत्येक धावा महत्वाच्या आहेत, प्रत्येक बॉल महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. फायनल कशी पाहिजे? फायनल अशी पाहिजे, अगदी पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. फटका सुंदर आहे, कॅचची संधी आणि या ठिकाणी घडलंय काय? सध्या तरी दबावाचं कारण मैदानाच्या आत पाहायला मिळेल. दबाव मात्र दोन्ही खेळाडूंवरती होता, दोन्ही संघांवरती होता. सोपी कॅच होती, कॅच ड्रॉप आणि तदनंतर कॅचचं रूपांतर चौकाराच्या मदतीनं. खरं तर ही कॅच होती की मॅच होती याचं उत्तर आता येणाऱ्या नक्कीच काय चेंडूवरती मिळेल. अगदी आपण पाहतात आता येणाऱ्या समीकरण पुन्हा एकदा रनर बॉलचं इक्वेशन बनले गेलं. मॅच बनली होती, चॅम्पियन होण्याचं स्वप्न या ठिकाणी पाहिलं होतं जय पारदेव गोवे संघानं, परंतु या ठिकाणी कॅच ड्रॉप झाल्यानंतर 4 धावा आल्यात. अगदी या ठिकाणी स्वप्न पाहिली होती आणि स्वप्न उद्ध्वस्त झालेत, परंतु अजूनही मॅच या ठिकाणी बॅलन्स मध्ये आहे. 3 बॉल शिल्लक आहेत, 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 17 धावा बनल्या गेल्यात, परंतु 17चा खतरा कोणत्या टीमला लागेल? ऑन साइडला मोठा फटका फसलाय. झेलची संधी आणि या ठिकाणी अजून एक झेल ड्रॉप. मागील 2 चेंडूवरती 2 कॅच ड्रॉप झाल्या. मागील 2 चेंडूवरती आलेल्या या 6 धावा भरपूर महाग ठरू शकतात. आता स्कोर मात्र लेवल झालाय आणि आता सामना जिंकण्यासाठी फक्त 1 धावा संख्येची गरज. अगदी गोवे संघ
चुकलात कुठे? तुमच्या चुका तुमच्या अगदी डोळ्यासमोर आहेत. खरं तर 2 कॅचेस होत्या. क्रिकेटचा मंत्र आहे कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. आणि या ठिकाणी आपण पाहतात खरं तर आता सामना जवळजवळ 99% मी तर म्हणेन भावाले बी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. परंतु क्रिकेटचा खेळ जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं फार कठीण आहे. 2 चेंडू, एका धाबसंख्येची गरज. जर का हा चेंडू डॉट आला तर पुन्हा एकदा मॅच ऑन होऊ शकते. स्कोर इज अ लेवल, परंतु जिंकण्यासाठी एका धाबसंख्येची गरज. या चेंडूवरती काय होणार? जर का डॉट आला तर पुन्हा एकदा मॅच रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळेल. 2 बॉल, एका धाबसंख्येची गरज. सध्या तरी नवनाथ मुकणे याचं कौतुक केलं जात आहे भावाळे संघाच्या वतीने. क्लोज फील्डिंग पाहायला मिळेल. 2 बॉल, एका धाबसंख्येची गरज. इथे फटका फसलाय. झेलची संधी, झेल होईल का? आणि शेवटच्या मुमेंटला कॅच ड्रॉप. सामना जिंकलाय तो म्हणजेच आदित्य चॅम्पियन भावाळे बी संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चॅम्पियन संघ ठरलाय तो म्हणजेच आदित्य चॅम्पियन्स भावाळे बी संघ.